बरेचदा आपण कुठे चुकतो माहितीये का, सरकारला बोट ठेवून उपयोग नाही ना. आपण घरामध्ये निवांत झोपा काढतो, आपली मुलं दारोदार दुसऱ्यांच्या फिरत असतात, 2-2 तास आपली मुलं आपल्या घरात नसतात, पण आपलं लक्ष नसतं. जाऊ दे, काकाकडे, मामाकडे, दादाकडे आहे, जा जा तो आपला बाबा आहे. अरे कुठला बाबा कुठला दादा, आता एवढं सगळं घडतंय तरी सुद्धा या गोष्टी होतात. आता मीच राहते तिथे सुद्धा मुली मस्त निवांत फिरत असतात, आई वडील घरामध्ये मस्त झोपा काढत असतात, त्यांचं 2-2, 3-3 तास आपल्या मुलांकडे लक्ष नसतं. मुलगा असो मुलगी असो. आता हे नसरापूर प्रकरण झालं, लगेच काल एका 3 वर्षाच्या मुलावरती लैंगिक अत्याचार झाला आणि त्याला मारून एका बॅगेमध्ये टाकून फेकून दिला, आणि ज्याने केलंय ना तो सुद्धा नाबालिकच आहे. मग ही वृत्ती येते कुठून? आणि हे सगळं संपवण्यासाठी आपल्याला सज्ज होणं गरजेचं आहे, सरकारला नाही. सरकार काय करणार आहे? काल सुद्धा बलात्कार झाला, आजही झाला, उद्याही होत राहणार आहे. आणि तुम्हाला आत्ता काय एवढं जमतंय? हे या आधी सुद्धा व्हायचं. फक्त काय होतं, मीडियामुळे आपल्याला आता सगळ्या गोष्टी कळायला लागल्यात. कुठे गेली तुमची एल्फिस्टन फाईल? बंद झाली का? संपलं का तुमचं युद्ध? कुठे गेले तुमचं कोपर्डी प्रकरण? संपलं का? तसंच आता ह्या 70 वर्षाच्या खेरड्याचं सुद्धा होणार. ह्याने 5 वर्षापूर्वी सुद्धा बलात्कार केला, सुटला, निवांत आला, आता पुन्हा तेच केलं, आता पुन्हा सुटणार, पुन्हा तेच करणार. त्याच्यापेक्षा तुम्हाला जेव्हा तो भेटला ना, तेव्हाच तुम्ही त्याचं नरडं का नाही आई घालायचं आवडलं? मग चुकतंय कोण? आपण चुकतोय. कशाला शासनाला आपण नावं द्यायची, कशाला नावं ठेवायची? डोळ्यासमोर आपल्या कुठेतरी अत्याचार होत असतो आणि आपण काय करतो, ही मीडियावरती टाकायचंय, इंस्टाग्रामवरती टाकायचंय म्हणून आपण सगळ्या गोष्टी करत असतो. आणि परत वर डीएम मध्ये येऊन तुम्ही बोलता, ताई तू गप्प का आहेस, ताई तू बोलत का नाहीस? कारण की मी बोलायला लागल्यानंतर मग पुन्हा माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन हगणारी लोक असतात. तुला काय कळतंय? मला काहीच कळत नाही. मला फक्त इतकंच कळतंय की शासन, प्रशासन, सरकार, न्याय काहीही करणार नाहीये. आई वडिलांना सज्ज होणं गरजेचं आहे. आपल्या मुलींना, आपल्या मुलांना स्वतः सांभाळा, बाहेर सोडून घरात निवांत झोपा काढू नका, मला एवढंच म्हणायचं आहे. आणि जे काही त्या खेरड्याने केलेलं आहे, आता लोक सांगतात त्याने एक कुत्रं सोडलं नाही, एक मांजर सोडली नाही. मग तेव्हा तुम्ही काय करत होतात? आई घालत होतात. तेव्हा त्या म्हातारड्या खेरड्याचा जीव का नाही घेतला? तेव्हा त्याचं कापून का नाही टाकलं? आता का तुम्ही बोलताय? आपल्याला माहिती असतं की आपला शेजारी कसा आहे, तो काका कसा आहे, तो दादा कसा आहे, पण आपण आहे ना दुर्लक्ष करत असतो, कानाडोळा करत असतो प्रत्येक गोष्टींकडे. आणि हाच कानाडोळा करणं ना बंद झालं पाहिजे, तेव्हा कुठेतरी या गोष्टी बंद होतील.